नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी काम करणार आहे, जे पार्किंग आहे बघू शकता पाठीमागे. तिथं काय झालं आहे की जास्तीत जास्त सगळं म्हणजे फुटता आणि नको ते सामान पडले. तर आज मी काय करणार, सगळं वेगळं करणार आहे. कारण काय झालं आहे, भरपूर असं पार्किंग सगळं म्हणजे खराब दिसतं आहे. तर ते सगळं वेगळं करणार आहे, जेणेकरून जास्त असं म्हणजे फुटता वगैरे आहे, भंगार जे द्यायचं आहे, बाटल्या वगैरे ते देऊन टाकणार आहे. आणि वेगळं करणार तर जास्त असं जागा झाली पाहिजे. पेस्ट हे बघा, हे कसं झालं आहे बघा, पूर्ण असं किती फुटका पडला आहे तो बघा. जास्त असं फुटका पडला आहे, ते वेगळं करायचं आहे. आणि इथं जे ठेवलेले आहे हे लाकडं आहे, म्हणजे कार्पेंटरने कामं केली होती, कबाड वगैरे बनवते, उरलेलं लाकूड आहे, ते सगळं जाळण्यासाठी ठेवलं आहे. म्हणजे लाकडं ठेवली शेकोटी वगैरे करण्याची. तर मित्रांनो बघू शकता आता कशा प्रकारे सगळं स्वच्छ झालेलं आहे. हे बघा, आणि हे बघा एवढं भंगार साईडला काढलेलं आहे. म्हणजे किती फुट्टा होता तो बघा, फुट्टा, बॉटल्स, हे सगळं स्क्रॅपमध्ये काढलेलं आहे. हे बघा, एवढ्या प्रकारचं इथं कचरा होता, म्हणजे भंगार होतं, फुट्टा वगैरे, प्लास्टिक सगळं सेपरेट काढलं आहे. आणि हे किती कशा प्रकारे साफसफाई केली बघा, पूर्णपणे जागा मोकळी केलेली आहे मित्रांनो. आणि हा इथं फक्त फुट्टा ठेवलेले आहेत, जेणेकरून म्हणजे काहीतरी उपयोग होईल त्याचा म्हणून ठेवलेले आहेत हे फुट्टे. बाकीचं सगळं बघू शकता कसं स्वच्छ केलेलं आहे. आणि मित्रांनो जी जागा दिसते का तुम्हाला मोकळी, तर इथं आम्ही किल्ला बनवणार आहे. गेल्या वर्षी आम्ही दौलताबाद किल्ला बनवला होता, तर ह्यावर्षी आम्ही शनिवारवाडा बनवणार आहे इथं. हे बघा, या जागेवरती हे बघा, तुम्हाला दिसते का डिझाईन दिसते का? हे बघा, तर गेल्या वर्षीचं ते हे राहिलं आहे, म्हणजे इथं असा किल्ला बनवला होता, त्याची डिझाईन राहिली आहे. तर आता ह्या वर्षी आम्ही इथं शनिवारवाडा बनवणार आहे. हे बघा, हे जे प्लाऊड आहे ना, बॉक्स बनवलेले आहेत, याच्यावरती आम्ही शनिवारवाडा बनवणार आहे. आता हे बॉक्स मी खाली घेऊन जाणार आहे, इथं ठेवलेले आहेत. याच्यावर आपण किल्ला उभा करणार. साईडने थोडं तटबंदी आहे, इथं गेट दाखवणार. मेन किल्ल्याचा जो शनिवारवाड्याचा जो मेन दरवाजा आहे तिथं दाखवणार आहे, आणि म्हणजे आतले वाडे दाखवणार आहे. असं हे करायचं आहे मित्रांनो. आणि हा बघा, हा एक स्टँडसारखा बनवलेला होता स्टँड, त्याचा उपयोग आता तिथं करणार आहे खाली बेससाठी. त्याचा उपयोग त्या ठिकाणी बेससाठी करता येईल. मित्रांनो बघू शकता, आपल्याला वरती प्लाऊड तुकडे टाकले, मी जुने प्लाऊडचे तुकडे होते ते टाकले, त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित काम झालेलं आहे. म्हणजे हा जो बेस तयार झालेला आहे बघा पूर्णपणे, म्हणजे आपल्याला जसं पाहिजे होतं तसं
हा खालचा स्टँड भेटला आणि वरती प्लाऊडचे काही फळ्या होत्या, जुन्या फळ्या टाकल्या इथं आणि त्याच्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे बघा. पूर्ण असा खालचा बेस तयार झालेला आहे. आपण ह्याच्यावरती शनिवारवाड उभा करणार. एकदम चांगलं असं काम झालेलं आहे, म्हणजे कुठं विटा वगैरे लावायची गरज पडली नाही. तर सगळं जुनं ठेवलेलं होतं त्यातूनच आपलं काम झालेलं आहे. आणि आता खूप भूक लागली, जातो घरी जेवायचं आहे. खूप भूक लागली तर चला मग. मित्रांनो आंघोळ झाली, आता जेवणार आहे कारण खूप भूक लागली. नमस्कार मित्रांनो, आताच झोपून उठलो कारण जेवढून खूप झोप आली, झोपलो आणि खूप बघतो बाहेर तर अंधार झाला होता, पावसाचं वातावरण झालं आणि आता भरपूरच मोठा पाऊस झाला. दाखवतो बघा मित्रांनो, किती पाऊस पडतोय बघा. हे बघा पाणीच पाणी झाले रस्त्यावर. पूर्णच पाणी झालं, भरपूर असा पाऊस पडतो आहे. खूप पाऊस पडायला लागला आहे आणि गडगडत आहे पण. आणि मित्रांनो माझं खूपच पाऊस लागला. एवढा पाऊस लागला आहे ना की आमचं काय होतं की खाली असल्यामुळे, अंडरग्राऊंड असल्यामुळे ना वरचं पाणी असं पूर्ण खाली येतं आणि इथं चेंबर केलं, ते चेंबरनं साठलं, मग तेच आम्ही ते पाईपाने बाहेर काढतो. भरपूरच पाऊस लागला. मी गेलो होतो शाळेमध्ये आणायला मुलींना, तर जाम पूर्णच भरपूरच पाऊस होता. आणि मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.